पिंजरा पिंजरा रे. हे बघ, उद्या उद्या गजाचं आणि सुपीचं काही चांगलं झालं तर आपल्यालाही आनंदच होणार आहे, पण सुपीचं काय वाईट झालं तर आपल्या दोघांनाही त्रास होणार. आणि त्यातून तुझी टेंडन्सी इमोशनली विचार करण्याची आनंद, म्हणून मला तुझी काळजी जास्त वाटते, बाकी काही. बरोबरच आहे तुझं. नाही, पण मी आता खरंच सांगते, मी नाही मध्ये पडणार त्या दोघांच्या. मग ठीक आहे, आता तुझा हा जो पडलेला चेहरा ना तो जरा हसरा कर, कारण मला ना तुला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा. आई विचारत होती की तिच्या नातवंडांचं काय. काय? नाही म्हणजे मर्जी राखणार ना सासूबाईंची. हा गोरख दादा बोल. अरे काय बोलवी, काय बोलू आणि कोणाशी बोलू काहीच कळत नाहीये मला. ती नारायणी फोन उचलत नाहीये. का? मी माझ्या फोनवरून करून बघू का? नाही नको, तू नको फोन करू तिला. तू एक काम कर, मला ओजसचा नंबर दे, माझ्याकडून डिलीट झालाय बहुतेक. हा पाठवतो लगेच, पण तू त्याला फोन करून काय करणारस? बघतो तिच्याशी बोलू, नाहीतर सरळ लॉजवर धडक देतो. नाही कसं आहे वीर, तुला माहिती आहे ना माझी पुतणी कशी आहे ते. हो तेही खरंच आहे, म्हणजे ती तिच्या पद्धतीने वागणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने. ओजस, मला काय वाटतं, तू वीरला विनंती कर ना की आपल्याला घरात घे म्हणून. का? अरे का म्हणजे आपण राहायचं कुठे याचा विचार नको का करायला? बघू करू काहीतरी. करू काहीतरी म्हणजे काय करणार आहेस तू? नोकरी करणार आहेस की धंदा? मी काहीही करीन, पण तुला सुखात ठेवीन, ठीक आहे ना? ए फालतू माणसा, जास्त शहाणपणा करू नको. जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर, कळलं? अगं बाई, त्या वीरनी मला ऑलरेडी एवढी मदत केली आहे, तर त्याला परत असं कसं म्हणू की तुझ्या घरी राहायला येतो म्हणून? मूर्ख माणसा, इथे मी गोरख काकाचे फोन टाळते. उद्या जर तो आपल्याला न्यायला आला तर काय करणार आहे? मामाच्या हातचा मार खायचाय तुला? माझं काय म्हणणं आहे, तुला मिळालेली प्रॉपर्टी कॅश करून नाही देणार का आपल्याला गोरख काका? म्हणजे मग इथे थांबायलाच नको, जे काय मिळतील ते पैसे घेऊन पसार होऊ आपण. पसार होऊ म्हणजे? अच्छा, तू मला माझ्याच घरात चोरी करायला भाग पडतोयस का? चोरी कसली? एवढा पाण्यासारखा पैसा वाहतोय तुमच्या घरात, त्यातले थोडेसे पैसे आपण घेतले तर काय बिघडणार आहे? एवढ्यासाठी तू लग्न केलंस माझ्याशी? एवढ्यासाठी नाही केलं, पण आता आपल्याला आहे ना गरज, मग काय हरकत आहे? किती नालायक आहे हा माणूस. माझ्या प्रॉपर्टीचे त्याला गाव सोडायचंय आणि काहीही किंमत मोजून मला याला सोडायचंय. त्याला फार वेळ दिला ना तर स्वतःची अक्कल चालायला लागेल. कसला विचार करतेस राणी? खड्ड्यात गेली तुझी राणी. तू वीरला फोन करणार आहेस की नाही? ए तू सारखं वीर वीर करत जाऊ नको. चायला दर 2 मिनिटांनी वीर 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 नाही जायचं यार मला त्या वीर कडे. मग इथेच ठेवणारस मला? हा, बायको पोसायची ऐपत नव्हती तर कशाला लग्न केलंस माझ्याशी? नीट बोला मायाशी, माझं डोकं फिरवू नकोस. मला टाळकं सटकलं ना खरंच सांगता येत ना मी काय करीन. काय करशील तू? काय करशील तू? का माझ्या नादी लागतेस? मला यार मूर्ख माणूस. कोणाचा नंबर आहे? आणि याच्याकडे काय काम आहे? गोरख काकाचा नंबर दिसतोय. अरे वा, साहेबांनी तर माझा फोनच कट केला.
डोंट कॉल मी एव्हर ओजस. अरे बाप रे, जावई बापू, माझा फोन कोणी कट करत नाही. तुम्ही फोनही कट केला त्यावर असा SMS. कमाल. जिगरबाज आहे पट्टे. ओजस असा SMS का करेल मला? म्हणजे त्याचं माझं काही वैर नाही किंवा त्यानं मला घाबरावं असं त्याने काही केलं नाही. म्हणजे अजून तरी एखाद्यानं असा SMS का पाठवा? डोंट कॉल मी. मुख्य म्हणजे ओजसकडे माझा नंबरच नाही. मग अशा अननोन नंबर साठी असा SMS रिप्लाय? याची दोनच कारण असू शकतात. एक तर नारांनी त्याला हा SMS पाठवायला जबरदस्ती केली किंवा ओजसने हा केलेलाच नाही. चला गोरख शेठ, तुमच्या स्टाईलनी छडा लावूया आता. चला. कसं आहे रे ओजस, माझा थोडा प्रॉब्लेमच आहे. एखादी गोष्ट मला करू नको असं सांगितलं ना की मी ती जास्त मोठी कर. असं आज मजा करून घे, उद्या आपण भेटूच. तेव्हा मग या SMSचा तुला मस्त रिप्लाय देतो मी. काय दाखला? पुढं काय करायचं ठरवलंय तुम्ही? पुढे काय करायचं म्हणजे तात्या, तुम्ही म्हणाल ते करू. हो तोरला, हो चिरंजीव, हो दिवटास ये. बोला तात्या, ऐकतोय मी. नाही म्हणलं ऐकलं का? याला म्हणतात पितृप्रेम. नाही तर तुम्ही सगळं काय तुमच्या मनासारखं व्हायला पाहिजे. तुमच्या लेखी आम्ही म्हणजे कुणीच नाही. हो, पण कशाबद्दल चाललंय तुमचं? यू नो एरियल, आय वॉन्ट माय वंशाचा दिवा. मग तो गजा देईलच ना. तसाही तुम्हाला तुमच्या वंशाचा दिवा तुमच्यासारखाच लागणार. आणि गजामध्ये तुमच्यातला प्रत्येक गुण आलाय. नाही म्हणजे नवरा बायकोचे 36 गुण जुळतात हे मी ऐकलं होतं, पण इकडे बाप लेकाचे 36 गुण जुळतात. हा वाद आहे तात्या. चिरंजीव, तुम्ही आमची स्तुती कधी करताय आणि आमची ठासताय कधी हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. समजा आम्ही आग्रह धरला, हट्ट धरला की आम्हाला तुमच्याकडून नातू पाहिजे, तर मग काय कराल तुम्ही? तात्या हे बघा, मला एक सांगा, तुम्ही स्वतःला काय देव समजता का? नाही, तुम्ही म्हणालात म्हणून आम्हाला मुलगा व्हायला. आणि मुलगाच हा वंशाचा दिवा असा का ना? मुलगी का नाही? अहो, मुली पण खूप कर्तृत्ववान असतात. हो चिरंजीव, हे भाषण आहेत ना या पुण्यातल्या लोकांना, तिकडे चालतात अशा व्याख्यान. मला हे इथं आमच्याकडे असलं बोलणं ऐकायला येणार नाही. तात्या, तुम्ही ना याला व्याख्यान म्हणा, चर्चासत्र म्हणा, हवं ते म्हणा, पण आमचं ठरलंय आधी एक मूल स्वतःचा आणि त्यानंतर एक मुलगी दत्तक घ्यायची. चिरंजीव, ही तुमची समाजसेवेची रग आहे ना, ही दुसरीकडे कुठेतरी जाऊन जिरवा की. हे काय ते कुठेतरी जाऊन रक्तदान शिबिर घ्या, कुठेतरी मोफत लस टोचा, नाही तर काय म्हणतात ते काय, हा पाणपोई सुरू करा. पण हे असं दत्तक घेताना आमच्यावर कशाला लाजताय हो? हे बघा तात्या, आमचं ठरलंय आणि आता आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. नका ऐकू, नका ऐकू. आमचं म्हणणं गजा ऐकल काय? गजा हो मा. हो, तात्यांचं सगळं ऐकणार आहेस तू? नाही. हो,
हो हो काय नाही ना काय चाललंय तुमचं? अरे यार तुम्ही लोक काय बोलताय मला हेच कळत नाहीये. तुमचं लग्न करायचंय. हा मग करूया ना, मी तयार आहे. शाबास रे माझ्या गबरू. हा तूच तूच माझं नाव काढणार आणि तूच खरा तात्यासाहेब देशमुखाचा मुलगा. वा आनंदी, आजचा भेद एकदम भारी हा. आज जेवणानंतर सुद्धा एक गंमत आहे. पहिला असतंय काय काय गोड बातमी वाटत. त्या काही काय विचारताय आणि लास्टे कुठे ती हसते फक्त. तुम्ही का हसताय? अहो तुम्हाला हो काय करायचंय? तुम्ही का हसताय, तुम्ही का लाजताय? कवा धरणं बोल बोल बोलताय. आता तुम्ही ठरवलं का आम्ही कधी आणि कुठे आणि केव्हा बोलायचं ते? अहो पण किती बोलताय तुम्ही? तुमचं बोलणं ऐकून ऐकूनच पोट भरलंय आमचं. बस झालं आता मला बी जेवण. विषय जास्त बॉम्ब करू नका. माझं पण झालंय जेवण त्याच्या आईला. हो मिसेस, तुम्ही जेवून घ्या लवकर. मला भूक नाहीये, पण जर कोणी भरवणार असेल तर मग एक घास खाईन मी. मलाही आवडतं माझ्या बायकोनी मला ठेवलं. अजून मी इथे आहे याचं भान तरी असू द्या. पण काय करतोयस तू इथे? हा जा ना तू, झालं असेल तुझं तर. अरे जेवायला आलो ना इथे, जेवण व्हायचंय माझं म्हणून थांबलोय. मी जाते वरती. काय बघतोस का माझ्याकडे? म्हणजे जेवण झालं नाहीये ना, जेव ना मग. हा मग कोण आहे? काय मी वीर आहे. तुझं काय काम आहे इथे? माझी बायकोने मला सरप्राईज देणार, ते सरप्राईज घ्यायला आलोय. दरवाजा नाही उघडला तर? पिंजरा पिंजरा